श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती यासाठी असणार आहे मिथुन राशीसाठी. एप्रिल महिना जो आहे तो कसा आहे हे आपण बघणार आहोत. महत्वाचं म्हणजे तुम्हाला चॅनेलवरती आपल्या 1111 नंबर किंवा तुम्हाला श्री स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं आहे, ओम नमो आदेश नाव टाइप करायचं आहे किंवा आपल्या कुलदेवतेचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे. माझी जी कुलदेवता आहे ती रेणुका माता आहे आणि आई जानाई आहे. या दोन्ही देवतेचं मी खूप मनापासून आदर करते. ह्या देवी आहेत, आई आहेत आपल्या. आणि जसं तसंच तुम्हाला तुमच्या आईचं नाव घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचं रक्षण तिने करावं. श्री स्वामी समर्थ. आणि तुमचा जो काही इंट्युशन्स आहेत त्या क्लिअर द्याव्यात तुमच्याशी व्यवस्थित कनेक्ट व्हाव्यात. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एखादी व्यक्ती जी असावी तुमच्या आयुष्यातून तुम्हाला सोडून गेलेली असावी, तुम्हाला त्रास देत असावी, तुम्हाला महत्वाचं मला असं वाटतं की तुम्हाला एक व्यक्ती सोडून गेली, विश्वासघात केलाय, तुमचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करून करून सोडलं. तुमच्या आशा आहे, होप्स आहे की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत यावी आणि त्या व्यक्तीने तुम्हाला परत एकदा रियुनियन तुमच्या दोघांचं व्हावं, पण ते होत नाहीये. तुमची चिडचिड पण होते. त्या व्यक्तीने तुमच्यामध्ये वादविवाद खूप झाला एकमेकांशी किंवा त्या व्यक्तीने सुद्धा तुम्हाला त्रास दिलेला असावा. लग्न सुद्धा झालेलं असावं तुमचं किंवा ठरलेलं लग्न सोडून दुसऱ्याशी कनेक्ट होऊन ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली असावी. अशा सुद्धा काही गोष्टी इथं घडलेल्या दिसत आहेत. विश्वासघात अप्रतिम झालेला आहे आणि दुसरं म्हणजे चिडचिड जास्त होते, तुमची राग होते. ती गोष्ट आठवली की तुमची कसं म्हणतो ना आपण, मला एखाद्या व्यक्तीचं तोंड बघितलं की खूप त्रास होतो. तसं काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यक्तीच्या आठवणी सुद्धा तुम्हाला नको असतात किंवा ती व्यक्ती सुद्धा तुमच्या आयुष्यात नको असते. कारण त्या व्यक्तीसोबत तुम्ही इतका टाईम घालवला होता, की कधी वाटलं नव्हतं की ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाईल किंवा ती व्यक्ती तुम्हाला फसवेल. अशा सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्या आहेत. आणि महत्त्वाचं, त्या व्यक्तीने ती थर्ड पार्टी सिच्युएशन किंवा थर्ड व्यक्तीशी डील करून तुमच्याशी नातं तोडलं. त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेली आणि थर्ड पर्सनशी डील केलं. त्यांच्यासोबत ती व्यक्ती थर्ड पर्सन, मला वाटतं की त्या व्यक्तीला एखादं मूल वगैरे पण असावं. अशा काही गोष्टी सुद्धा इथं आहेत ज्या दिसत आहेत. तुमच्याशी बॉन्डिंग चांगली होती, रिलेशन चांगलं होतं, तरी सुद्धा ती व्यक्ती तुम्हाला सोडून दुसरीकडे गेली आणि त्या व्यक्तीने हे नातं कायमचं संपवलं आणि तुम्हाला एका अशा गोष्टीमध्ये, अशा वेळेमध्ये, सिच्युएशनमध्ये टाकून दिलं की त्या सिच्युएशन मधून तुम्ही परत कधीच बाहेर येऊ शकत नाहीये किंवा त्या गोष्टींमधून तुम्ही अजून स्टक झालेला आहात. आणि आशा आहे की परत एकदा ती वेळ यावी आणि आमच्या आयुष्यात परत एकदा ती गोष्ट सगळी सक्सेस व्हावी. अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यात घडत आहेत, पण तसं काही घडत नाहीये. विश्वासघात तर अप्रतिम आहे, जेणेकरून त्या व्यक्तीने जो त्रास दिला तो खरंच खूप वाईट होता. रेणुका मातेच्या नावानं चांगलं, जानाईच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. श्री स्वामी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8. 8 नंबर आडफाटा आहे. थोडा ग्रहमान व्यवस्थित नाहीये तुमचे. ग्रहमानावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि दुसरं म्हणजे जे आहे त्याचं समाधान तात्पुरतं तरी मानायचे का, आत्ताची जी वेळ आहे ती तुमची खरंच खराब आहे. त्या वेळेच्या पद्धतीने जर चालायचं म्हटलं तर तुम्हाला एक भाकरी खायची तिथं अर्धी मिळत असेल तर तुम्हाला समाधानच मानलं पाहिजे. कारण आत्ताची वेळ जी तीच सांगत आहे तुम्हाला की संयम ठेवला पाहिजे. संयमानंच पुढे गेलं पाहिजे. ज्या गोष्टी घडणार आहेत त्या इच्छेपेक्षा चांगल्या घडणार आहेत. पण आता सुद्धा सेवा तुमची, स्वामी सेवा वाढली पाहिजे. स्वामींवर विश्वास वाढला पाहिजे. भले वेळ खराब असली तरी स्वामी तुम्हाला तारून उभं करणार आहेत आणि ही वेळ तीच आहे जी स्वामी सेवा केल्याने तुम्ही तारू शकणार आहात. ती गोष्ट, ती वेळ तुमच्या आयुष्यात लवकरात लवकर यावी ही सुद्धा मी देवाच्या चरणी प्रार्थना करते आणि लवकरात लवकर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील हे मी नक्की सांगू शकते. आडफाट्याच्या खूप बाजू दिसतायत आणि स्ट्रॉंगली दिसत आहे तुमच्या आयुष्यामध्ये आता. त्या लवकरात लवकर तुमच्या आयुष्यातून क्लिअर होऊन जाऊ देत, हेच मी देवाकडे मागेल. दिव्य संदेश तुमच्यासाठी काय आहे हे आपण बघूयात. दिव्य संदेश तुमच्यासाठी काय आहे? दिव्य संदेश, दिव्य मेसेज. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. धनलक्ष्मीचं कार्ड आलेलं आहे. वैभव लक्ष्मीचा उपवास जर कोण करत असेल किंवा वैभव लक्ष्मीसाठी वैभव म्हणजे आपल्या सुख समाधानी शांततेसाठी जर महिला जर बघत असतील ह्या रीडिंग, तर आपल्या मुलांसाठी म्हणा किंवा आपल्या घरच्या सौभाग्यासाठी किंवा आपल्या कुळाच्या रक्षणासाठी किंवा स्वतःसाठी आपलं वैभव स्थिर राहावं,
लक्ष्मी स्थिर राहावी. यासाठी महिलांनी वैभव लक्ष्मीचं व्रत करायला विसरू नका. नक्की व्रत करा आणि आणि शक्यतो कसं करा जरी उपवास धरायचं नाही झालं, तर एखाद्या शुक्रवारी तुम्हाला एखाद्या मुलीला घरी बोलवून तिला जेवण घालून, तिला एखादं वस्त्रदान करून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. उद्या वैभव लक्ष्मीसाठी आपण जी सेवा करतो, एका दिवसाची पूजा घालायची घरात आणि त्या सुद्धा गोष्टी करायच्या. हा संदेश खूप मोठा असतो. प्रत्येकाला हा संदेश मिळत नाहीये. देवाचा आशीर्वाद कोण कोणाला द्यायला बसलेला नाहीये. प्रत्येकाला कामं असतात. तरी सुद्धा हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचतोय याचा अर्थ काहीतरी पॉझिटिव्ह असावं. आणि दुसरं असं आहे जर पास्टमधलं काही कर्ज वगैरे असेल, देणं-घेणं असेल, तुमचं काही गोष्टी असतील तुमच्यामध्ये आत्ता, पण त्या फिटत नाहीये, देणं-घेणं होत नाहीये, द्यायचं होत नाहीये, तर तुम्ही वैभव लक्ष्मीचं व्रत सुरू करा. देवाचा आशीर्वाद आहे तुम्हाला, की वैभव जे आहे ते तुला मी परत देण्याचा प्रयत्न करीन आणि तुला तुझ्या आयुष्यात लवकर ते परत येईल, हे सांगण्याचा प्रयत्न आहे. लवकरात लवकर तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी येतील. हे संदेश, दिव्य संदेश तुमच्यासाठी आहे. तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलण्यासाठी छानशा अशा काही गोष्टींची टिप मी तुम्हाला दिलेली आहे. त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका आणि कमेंट देखील करा. आपल्या कुलदैवतेच्या नावानं करा किंवा श्री स्वामी समर्थांच्या नावानं करा किंवा 1111 नंबर जो आहे तो सुद्धा टाइप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.